जे आहे ना ते बनवत जा पूजा. पुढचं नको बोलत जाऊ तू. हे नाही ते नाही ते नाही हे नाही, हाय ते बनवायचं. आता माझ्यासोबत कामाला तू पण यायच लागली की तुला माहीत आहेच की पगार झालाय नाही झालाय, पैसे हाय नाही, सगळं समजून घ्यायचं सिच्युएशन. मामा कसं ग्राम केस होय हो? 500 रुपये पाव किलो. गड्याची पण केस का फक्त बायाची? ओ मामा फक्त बायाची? बायाची केस एवढी मौल्यवान आहे ती काय? 2000 रुपये किलो. बापरे, म्हणून तर बाया एवढ्या महत्वाच्या आहेत. त्यांची केस पण 2000 रुपये किलो. हे दिव्या द्यायचे का तुझ्या डोक्यावरची केस? ओ मामा हो का, हिचे किती असतील हो? ओ किती वजन असेल? अर्धा किलो असेल काय? कर्नाटकमध्ये एका बाईनं पैसे नव्हते तिच्या घरात बाजार आणायला, नवरा वारलेलं होतं. त्या बाईनं लेकरासाठी टक्कल केली आणि ती केस विकून बाजार भरला. व्हिडिओ आलेला बघितला काय? कुठं गेली अय? तू काय नाही हे नाही ते नाही म्हणत बघ. द्यायचं काय? आणू का बाजार करून? त्रिशा एक ब्लेट आण ग. द्यायचंय का? काय बनवायले? काय बनवते? काय ते मग तोंडात आवाज असं दबलंय का काय? जरा बोल ना. डबा फुटल नाही फुटत, बोल. बोलत बोलत बनव की भाजी. जरा काय काय केलंय ती सांग. असं रेसिपीज व्हिडिओ बघते ना तू, म्हणजे काय कसं बनवायचं माहीत आहे ना. मग त्या कशा बोलत्यात त्या ताई, तसं बोलायचं. काय काय कापून घेतलाय, काय चिरून घेतलाय, काय टाकते, काय केलंय, कढई काय गरम होते का थंड होते, असं सांग की. त्यो आता काय कर. काय भाषण लावत बस. हा मग सांग की नेमकं काय करायले, काय काय हे वाटण कसलं आहे ते. हा बरं मी बोलतो त्याचं उत्तर देत जा. ते काय आहे? आणि हे बटाटे कच्चे आहेत का कसे? काय उतरून घेतलेले? उकडून. असं जोरात बोलाय काय होते? तू तिरुपतीला कसं केस दान करतात तशी केली असती तर आता तुला 2000 रुपये भेटले असते. मी लग्नाच्या पहिले केलते की म्हणून तर लग्नात होते कुठं. मी मंगळसूत्र घालताना केसच चापचित होतो. पण अगं खरं सांगायचं, मी असा हात फिरवला का नाही तुझ्या मानेवरून? खरं सांगायचं फिरवला की नाही? मी इथं असं हे मंगळसूत्र घालत होतो ना, इथं असं बघत होतो मी. म्हणलं केस कुठं गेले हिचे? मला एवढं माहित होतं की हिचं केस दान केलेलं होते म्हणून ते सांगितलेलं होतं त्यांनी. पण मी हिला काय बघितलेलं नव्हतं नीट, का तिनं पण मला बघितलेलं नव्हतं. आपण भेटलो काय म्हणजे आपली सगाई झाली तसं. मग कशी करते, मग त्यांना वाटावं मीच खोटंच बोलतोय काय. आम्ही दोघांनी एकमेकांना बघितलंच नव्हतं. खरंपणी दे ग, उलताना दे असं म्हणायचं. उलताण्याला खरंपणी म्हणतात बंजारा भाषेत. असं ते बटाटा असं चुरून का घेते? हा पातळ बनवणार आहे का? मग त्यात तिखट जास्त टाक. सपक बनवायचे त्रिशासाठी तिखट. खाती मोपसतीन. सकाळी घेतलाय भात तिनं किती अर्धा छटाक घेतला असेल. एक छटाक म्हणजे अर्धा छटाकातला पण अर्धा छटाक असेल तेवढासा तर घेतलाय आणि खात बसली. म्हणलं आज पोट भरलंय का? मला तोंड फाडून दाखवतीन पोटावरनं हात फिरून. भरलं पोट म्हणते. अगं मला हे नाही ग बनियन. मग काय करू? घेऊन दे की. आता सांगणार होते. अगं ते माझी हुडकून दे ना. कुठं आहे ते घरात? मग व्हाईट आहे आणि तो एक ब्लॅक आहे, पण एक पण जाग्यावर नाही. जाग्यावर नाही, फाटून गेला. अगं नाही, मी त्यांना वापर केलाच नाही. तुला माहित आहे गरमीत तर मी घालतच नाही. पण जास्त करून मला आवडतच नाही ते घालायला. पर ते कामाच्या ठिकाणी कसं जरा ते पॅन्ट वगैरे इकडे तिकडे सरकते.
गारठा म्हणल्यावर. ते काय आता माझं जाड शरीर आहे ना, मग ते तसं होतंयच. कल्याणच्या वहिनी त्यांच्याकडून खरं तू ते शिकायला पाहिजे. त्यांनी डाळ कशी बनवते ती. त्या मिक्स डाळी घालतात ग 2-3. खरं त्यांचं मला ते लय आवडतंय भात आणि डाळ. पण सारखं डाळ खाल्लं ना काय माहित मला झळझळच होतंय ग. असं का होत असं? पित्त नाही मला तसलं काय. कसं काय मनानच होतंय का? मला पित्त वगैरे काही नाही तसलं. ती ह्याची डाळ सारखं खाल्लं ना मसुरीची तर काय तर होतं. मसूर का तूर काय असते ती. तूर डाळ खाल्ल्यावर तसं होतं. माहित नाही काय नाही. तू दादाच्या हाताची भाजी खाल्ली का ग? मुटकीची कशी होती? एक नंबर. अगं ते तर सोड. मी ज्या वेळेस पहिल्यांदा गेलेलो ना बघ, तेव्हा दादानी याची भाजी बनवलेली बोंबिलचीच. त्यांनी म्हणजे भाजी बनवलेली अशी टेस्टी होती ना ती. तू एवढं भारी बनवते पण तशी टेस्ट येतच नाही बघ. आणि आपण शेंगदाण्याचा कूट प्रत्येक भाजीत टाकतो, ते नाही टाकत तरी ते किती टेस्टी लागतं. तुला तर हवंच हवं ते शेंगदाण्याचं कूट नसलं की तुला तुझं जीव असं अडकून फिडकून जाईल. काय शोधती? नाश्ता करून घे थोडा काही तर. तिथं त्या लोकांनी जर गेल्या गेल्याच कामाला लावलं तर तशीच राहशील उपाशी. डबा आला नाही 3 तारीख डबा आला. अगं तिथं डबा नाही ना, डब्बी नाही. उचल. मी काय म्हणतोय हे त्रिशा इकडं बघ बर. ए पूजा, मी काय म्हणतोय तिथं ते माणसं आस्त्याला आपण गेल्यानंतर तर तुला म्हणजे नाश्ता पण होणार नाही. त्यामुळे म्हणतो खाऊन घे. म्हणजे तिच्यासाठी काढून परत टाकायले काय. नको राहू दे मग, बघ तुझी मर्जी. पोरांना पण ठेव घरी. जरा त्यांना भाजी जास्त ठेवत जा. त्या दिवशी ते उपाशीच राहिले म्हणा. आपल्या डब्यात तू एवढी घेतलेली तिथून परत शिल्लक आली आणि त्यांना खायला येत नव्हती म्हण. कोण आहे की येऊ किती कुत्र लय पांचट आहे तो कुत्र. मी काय म्हणतोय खाऊन घे ग काय तर. भांडी वगैरे राहिली तर राहिली, पुन्हा संध्याकाळी घास. त्रिशा भांडी घास की तू. भांडी घास की. घासती का? कपडे धुती का? जागा झाडून घेते का घर वगैरे? नाही. भांडी घासते का? नाही. जेवण करते का? नाही. कामावर येते आमच्या सोबत? नाही. येते. येते म्हणायचं. येते का? येते म्हण. हां आत्याला आणि काकाला हाय कर. इकडं बघ, इकडं बघून हाय कर. तो कसा हाय करते इकडं बघ की. हाय एव्हरीवन असं म्हण. हाय एव्हरीवन, हाय एव्हरीवन. ती राधा आत्या कशी म्हणते हाय एव्हरीबॉडी, तसं म्हण एव्हरीबॉडी. त्या राधा ताईच्या कमेंट बॉक्समध्ये आता जाऊ द्या, ते नंतर सांगतो. व्हिडिओ खूप लांबला गेला तर जाऊ द्या. भावांनो ताईंनो तुमचा असाच सपोर्ट असू द्या आणि अशाच जरा लाईक पण करत जावा. आज लाईकचा टार्गेट ठेवतो मी. 200 लाईक झाल्या पाहिजे बघा. चला बाय कर ग तिथूनच. हां तोंडी कर. हां बाय कर. बाय. तू कर बाय कर त्रिशा. अगं कर की.